शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अमन जमीर मोहनावाले आणि आपल्या अमन मोहनावाले या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो थेट तुमच्या खात्यावर येणाऱ्या पैशांशी संबंधित आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल सरकारकडून एक मोठी अपडेट आली आहे आणि या अपडेटमुळे लाखो शेतकऱ्यांचे पुढचे येणारे हप्ते थांबू शकतात। म्हणून तुम्ही पात्र आहात की नाही, तुमचं नाव यादीत आहे की नाही आणि पुढचा हप्ता येणार की थांबणार हे जाणून घेणं आज अत्यावश्यक झालंय। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, एक शब्दही चुकवू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने आता पीएम किसान योजनेच्या पारदर्शकतेसाठी मोठे पाऊल उचललं आहे। काही नियम अधिक कडक करण्यात आले आहेत आणि अनेक खात्यांची तपासणी प्रत्यक्ष सुरू केलेली आहे। काही अपात्र शेतकरी योजनेचा गैरवापर करत असल्याचं आढळून आल्यामुळे ही नवीन पडताळणी सुरू करण्यात आली आहे। यासंबंधीची ही अधिकृत नोटीस पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे। या नोटीसमध्ये नेमकं काय आहे सविस्तररित्या समजून घेऊयात। मित्रांनो, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा ई-केवायसी संदर्भात। हे तुम्हाला मी कित्येकदा सांगितलं आहे, पण अजूनही अनेक शेतकऱ्यांनी आपली पीएम किसान ई-केवायसी केलेली नाही। सरकारचं स्पष्ट सांगणं आहे की ज्या शेतकऱ्यांची पीएम किसान ई-केवायसी झालेली नाही त्यांचा हप्ता थेट आता थांबवला जाईल। तुम्हाला केवळ pmkisan.government.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा मोबाईल OTP किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करायचं आहे। यामध्ये थोडाही वेळ घालवू नका, आजच आपली पीएम किसान ई-केवायसी करून टाका। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जमिनीच्या मालकीची तारीख। सरकारने ठरवले आहे की 1 फेब्रुवारी 2019 नंतर जी जमीन नावावर झाली आहे अशा शेतकऱ्यांना पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही। यामागचं कारण म्हणजे योजनेची घोषणा झाल्यावर अनेकांनी फक्त लाभ मिळवण्यासाठी जमिनी नावावर करून घेतल्या होत्या। आता सरकार अशा प्रकरणांची चौकशी करत आहे, म्हणून तुम्ही तुमच्या फेरफारची तारीख नक्की बघा। 2019च्या आधीची असेल तरच पुढचा हप्ता आता येणार आहे। तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा नियम, एका कुटुंबात एकच लाभार्थी। मित्रांनो, सरकारचा स्पष्ट नियम आहे की पती पत्नी आणि 18 वर्षाखालील मुले या संपूर्ण कुटुंबात केवळ एकालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। पण अनेक ठिकाणी पती आणि पत्नी दोघांनीही लाभ घेतल्याचं आढळलं आहे। आता अशा प्रकरणांमध्ये चौकशी होणार असून ज्यांच्याकडे अपात्रपणे लाभ गेला आहे त्यांच्या खात्यावर पुढचे पैसे थांबवले जातील। मग आता तुम्ही हे सगळं कसं तपासायचं, तर घाबरू नका, घरबसल्या तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता। पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही स्टेटस चेक करा आणि लगेच दिसेल की तुमची ई-केवायसी झाली आहे का, तुमचं नाव यादीत आहे का आणि तुमचं खातं ॲक्टिव्ह आहे का। तर थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, 3 गोष्टी आहेत। पहिली म्हणजे ई-केवायसी पूर्ण झालेली असली पाहिजे, दुसरी म्हणजे जमिनीची मालकी 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची हवी आणि तिसरी म्हणजे एका कुटुंबात एकच व्यक्ती लाभार्थी असली पाहिजे। या 3 गोष्टी योग्य असतील तर तुम्हाला हप्ता वेळेवर मिळेल। तर मित्रांनो, या माहितीचा उद्देश आहे की पात्र शेतकऱ्याला योग्य माहिती मिळावी आणि अपात्र लाभ घेणाऱ्यांवर कारवाई व्हावी। म्हणूनच माझी विनंती आहे, ही माहिती फक्त स्वतःपुरती न ठेवता तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि गावात सगळीकडे शेअर करा। तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर खाली कमेंट करा। मी शक्य तितक्या लवकर प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि उपयुक्त माहितीसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।